महायुतीत धुसफूस नाही, खुशखुश आहे. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर, आम्ही रडणारे नाही, लढणारे. शिंदेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये अर्धा तास खलबतं. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीमुळे चर्चांना उधाण, तर शहांची सदिच्छा भेट घेतल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण. सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली. महायुतीमधील तक्रारीच्या चर्चांवरून खासदार कोल्हेंचा शिंदेंना टोला. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही. बारामतीत अजित पवारांची टोलेबाजी. दादांच्या वक्तव्यावरून सभेत एकच हशा. मुंबई महापालिकेवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये जुंपली. आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका. ठाकरेंचा निर्धार, तर पालिकेवर महायुतीचा झेंडा. शिंदेंचा पलटवार. परप्रांतीयांना मराठीचे धडे देण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचा मराठी की पाठशाला उपक्रम. कांदिवलीमधील कार्यक्रमात आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित. लाडक्या बहिणी, जरी ती बहीण काँग्रेसची होती तरी ती 1500कडे पाहून बरोबर तिने आमचे बटन दाबलं. विधानसभेला माझ्या विरोधात हवा होती, माझं देखील काही खरं नव्हतं. जळगावमधील सभेत मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा जेलमध्ये आत्महत्या. 3.5 महिन्यांपासून होता तळोजा जेलमध्ये. बीडच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू. डॉक्टरांनी पैसे मागितल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप. कारवाईची केली मागणी. राज्यात अनेक भागात आजही अवकाळी पाऊस. जळगावच्या रावेरमध्ये जोरदार गारपीट. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. आणि येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू. उत्सवातील चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम चुन्याच्या रानात पार पडला. कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल. वेगवान आढावा. चोपडा तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेली केळी जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलंय. या पावसामुळे आंबा, फुल पिकं, उन्हाळी बाजरी यांसारख्या अनेक पिकांचं नुकसान झालंय. नांदेडमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. यामुळे बळीराजा आता चिंतेत सापडला. रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे. त्यामध्ये सुमारे 500 हेक्टरवरील केळी बागांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय. निळगाव तालुक्यातील अमोदा, गाडोदासह चोपडा तालुक्यातील धानोरा, मचला या परिसरासह इतर गावात अवकाळी पावसाने गारपीट झालेली आहे. पिकं धोक्यात आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. हिंगोलीमध्ये उन्हाच्या कडाक्यामध्ये वाढ झालेली आहे. यावेळेला दुग्ध व्यावसायिकांनी मशीनना गारवा निर्माण होण्यासाठी पाण्याची सोय केली. त्यामुळे मशीनच्या दूध देण्याच्या क्षमतेमध्ये वाढ झाली. वाशिममध्ये तापमान वाढीचा परिणाम भूजल पातळीवरती झालाय. ग्रामीण भागातील विहिरींची पाणी पातळी झपाट्याने घटत असून काही ठिकाणी विहीर पूर्णपणे कोरड्या पडल्या. नांदेड जिल्ह्यातील भोकर फाटा ते कंदलगाव या कॅनॉलचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या कामासाठी बालमजुरांचा वापर केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला. त्यामुळे या कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली जाते. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचा आधार कार्डवरील माहिती चुकीची भरल्यामुळे 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांवरती अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जे शेतकऱ्यांनी कमी किमतीत आपला शेतमाल विकला अशा शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. येवला शहर परिसरात आणि ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे शेकडो पिकांना मोठा फटका बसलाय. कांद्यांच्या पिकात सर्वात मोठं नुकसान झालेलं. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. हिंगोलीच्या धामणी परिसरात शेवंतीच्या फुलांच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. बाजारात शेवंतीच्या फुलांना 100 ते 120 रुपये किलो दर मिळतोय. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
नाशिकच्या मनमाडमध्ये भैरवनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळेला रथ ओढताना हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन पाहायला मिळालं. दरम्यान यात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आहे. धाराशिवच्या येरमाळामध्ये येडेश्वरी देवीच्या यात्रेत चुना वेचण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळेला मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवलाय. दरम्यान पालखीवरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांसोबतच धार्मिक स्थळांना सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते. यावेळेला भाविकांच्या रांगांनी आणि साईनामाच्या जयघोषाने शिर्डी दुमदुमून गेली. मुळशी तालुक्यातील वाळीण गावातील 350 वर्षांची परंपरा लाभलेल्या वाघजाई देवीची गबाड यात्रा भक्तिभावानं आणि उत्साहामध्ये पार पडली. यावेळेला संबळ आणि ताशाच्या गजरामध्ये देवीच्या जयघोषात ही यात्रा पूर्ण झाली. जळगावमध्ये मरीमाता देवी मंदिराच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. रायगडच्या माणगावातील नांदवी गावाचं ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली. बगाडावरून लाट फिरवणे तसंच पालखी नाचवणं भाविकांचं आकर्षण ठरलंय. बीडच्या आष्टे तालुक्यातील वाळुंज इथल्या भैरवनाथाच्या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेच्या 250 वर्षांची परंपरा आहे. यात्रेनिमित्ताने मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. तातडीने पाईपलाईन दुरुस्तीचं काम करण्याची मागणी नागरिक करत आहेत. जलसाठ्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी जलयुक्त शिवार अंतर्गत योजना राबवली जाते. या संदर्भात शेतकरी आणि नागरिकांमध्ये जनजागृती रथाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी या रथाला हिरवा कंदील दाखवलाय. नंदुरबारच्या केलापाणी गावामध्ये रुग्णवाहिका नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. आजारी रुग्णांना झोळीतून पायपीट करत रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ या नागरिकांवर आली. तापमान वाढल्यामुळे जळगावात नद्या, तलाव आणि विहिरींचं भूजल पातळी कमी होत असल्याचं चित्र दिसतंय. मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील जलसाठा गेल्या महिन्याभरामध्ये 10% घसरलेला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी केली आहे. बांधकाम उत्तम दर्जाचं करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या. सांगोल्याच्या यलमार मंगेवाडीमध्ये बोर आणि नारळी झाडाचं पेटवण्यात आलेली आहेत. ही झाडं शेजारील शेतकऱ्याने पेटवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तातडीने नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील 449 जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. संग्रामपूर तहसीलदारांनी ही माहिती दिली. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यामध्ये जंगलामध्ये वनविभागाने कारवाई केली आहे. यावेळेला विक्रीसाठी तोडून ठेवलेल्या सागाच्या झाडांच्या दांड्या वनविभागाने जप्त केल्यात. या दाढीदरम्यान लाकूड तस्कर फरार झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले समुद्र किनाऱ्यावरती कासव महोत्सव सुरू आहे. किनाऱ्यावरील कृत्रिम घरट्यातील कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. ही पिल्लं समुद्रात झेपावताना पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. नाशिकमधील अनेक वर्षांपासूनची मडबाची परंपरा यंदा सुद्धा अबाधित आहे. आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा यासाठी याचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. उरणमधील पीरवाडी समुद्रात 4 पर्यटक अडकलेले होते. समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावरती असलेल्या खडकावरती पर्यटक अडकले होते. दरम्यान सागर रक्षक दलाच्या जवानांनी पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं. येवल्यात एका मशिदीवरती वीज कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे मशिदीच्या छताला तडे गेले. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाही. मालवण समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याचा 358वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आलेला. यावेळेला किल्ल्यात शिवरायांचं पूजन करण्यात आलं. दरम्यान शिवभक्तांनी शिवरायांचा जोरदार जयघोष केला. पुसद ते वाशिम मार्गावरील खंडाळा घाटामध्ये भला मोठा खड्डा पडलेला आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झाली. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. जळगावच्या दीपनगरमध्ये तापी नदीतून वीज निर्मितीसाठी बेकायदेशीर पाणी उपसा सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तापी नदीतील जलउपसा तातडीने बंद करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. एसटी बसच्या अभावाने मनमाड, नांदगाव या शहरासोबतच ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे. तापमानाचा पारा 41 अंशांवरती पोहोचला असताना तासनतास विद्यार्थ्यांना कडक उन्हात थांबून सामना करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी वेळेत बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते.
नांदेड शहरात सध्या 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र पुढील काळात टंचाई भासू नये यासाठी इसापूर धरणातून राखीव पाणीसाठा मागवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गेल्या 3 महिन्यात भाजीपाला आणि शेतीमालाचे दर प्रचंड कोसळलेत. या विरोधामध्ये आरपीआयने कोरडूवाडी बाजार समितीमध्ये आंदोलन केलंय. कांदे, वांग, बटाटे यांचे हार घालत शासनाचा निषेध केलाय. भिवंडीमध्ये राज्यातील पहिलं आणि देशातील दुसऱ्या बागेश्वर बालाजी मठाची निर्मिती करण्यात आली आहे. बागेश्वर बालाजी सनातन मठाचं लोकार्पण 14 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी जास्तीत जास्त पैशांची मागणी करण्यात आली. 2,000 देऊन सुद्धा व्यवस्थित उपचार न झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झालाय असा आरोप करण्यात येतोय. मानवी दातांना शस्त्र मानलं जाऊ शकत नाही. चावा घेतल्याचा गुन्हा अदखलपात्र असल्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिलाय. जळगावच्या अमळनेर तालुक्यात आगीचं सत्र अजून सुद्धा सुरू आहे. मारवड ढेकूनंतर आता कळमार परिसरामध्ये लागलेल्या आगीमध्ये ज्वारी आणि जनावरांचा चारा जळून खाक झाला. यामध्ये आगीत 12 शेतकऱ्यांचं 29,56,000चं नुकसान झालंय. डहाणूमध्ये महालक्ष्मी यात्रेदरम्यान गडाच्या टोकावरती चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भाविकाला खाली पडून जागीच मृत्यू झालाय. कन्हैयालाल असं या भाविकाचं नाव असून तो गुजरातच्या सुरत इथून महालक्ष्मी गडावरती दर्शनासाठी आला होता. न्यूझीलंडवरून भारतात आलेल्या एका युट्यूबरला शिव्या शिकवण्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान याच युट्यूबरला एक मराठी तरुणाने चक्क तंबाखू खायला शिकवल्याची बाब समोर आली आहे. शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध केला आहे. वर्ध्याच्या तळेगावमध्ये एका क्रिकेट अकादमीच्या इमारतीला आग लागली. या आगीमध्ये इमारतीचं मोठं नुकसान झालंय. बीडच्या पाटोदा तहसील कार्यालयातून चोरट्याने चक्क संगणक लंपास केलेला. या प्रकरणामध्ये नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिंधुदुर्गाच्या चेंदवनमध्ये अपहरण करून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. मावळच्या आधार रुग्णालयाने त्वरित उपचार करत एका रुग्णाचे प्राण वाचवलेत. विशेष म्हणजे या रुग्णाकडे पैसे नसताना रुग्णालयाने उपचार केले. त्यामुळे आधार रुग्णालयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. बुलढाण्याच्या मंगरुळ मध्ये गोठ्यातील 12 बकऱ्यांवरती हल्ला केलेला आहे. प्राण्याच्या हल्ल्यामध्ये 12 बकऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान वनविभागाने तातडीने पंचनामा करून मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील चितेगाव या परिसरातून जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीच्या 3 बछड्यांना जेरबंद करण्यात अखेर यश आलंय. 5 महिन्यांच्या 3 छाव्यांना त्यांच्या आईपाशी सोडण्यात आलंय. जामनेर तालुक्यातील लोंढरी गावामध्ये शेतकऱ्यांनी शेतामध्ये जमा केलेला मका जळून खाक झालाय. अज्ञात व्यक्तीने मक्याच्या ढिगाला आग लावल्यामुळे 150 क्विंटल मका जळून खाक झालाय. मालेगावात यात्रेदरम्यान आकाश पाळण्यामध्ये बसण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावरती बेतलेला आहे. होडी पाळण्यात खाली पडल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झालाय. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील बोल्ट फाटा या परिसरामध्ये तरुणाचा मृतदेह आढळलाय. रस्त्याच्या कडेला काट्याकुट्यांमध्ये हा मृतदेह पडलेला होता. या मृतदेहाची ओळख पटली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नाशकातील धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडण रोखण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाची हत्या झाली आहे. रिक्षाचालकावरती टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केलाय आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी 4 अटक केली. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा आरोपी असलेला विशाल गवळीने तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली आहे. आरोपी गवळी 3.5 महिन्यांपासून तळोजा जेलमध्ये होता. किरीट सोमय्यांच्या बीड दौऱ्यानंतर बनावट जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. मालाडमधील चोरीचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे. स्पायडरमॅन सारख्या पाईपचा वापर करून इमारतीवरती चढून चोरट्याने 36 लाख आणि सोन्याचे दागिने लंपास केलेत. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 12 तासामध्ये या आरोपीला अटक केली. अंबरनाथ तालुक्याच्या क्रीडा संकुलाची इमारत मागील वर्षी कोसळली होती. दरम्यान या ठिकाणी कोसळलेल्या वास्तूचा सांगाडा 1 वर्षापासून तसाच पडून आहे. मात्र या पुनर्बांधणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी आहे. मीरा रोड परिसरात चोरट्यांनी महिलेच्या दागिन्यांची चोरी केली. चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सरकारने खासगी रुग्णालयांचे दर निश्चित केले पाहिजेत का? गेल्या 5 वर्षात रुग्णालयाने अनावश्यक चाचण्या केल्यात का? आदी प्रश्नांवरती नागरिकांची मतं ऑनलाईन स्वरूपात पुण्यातील पेशंट राईट्स
9 या फोरमकडून मागवली जात आहे. खासगी रुग्णालयात दरनिश्चिती करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये ही माहिती सादर केली जाणार आहे. एप्रिल महिना सुरू होताच उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. त्यामुळे नागरिकांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी पालिकेने सिग्नलवरती हिरवी नेट बसवली. पुरुषांवरती होणारे अत्याचार थांबवा या मागणीसाठी पुरुष आयोग 19 एप्रिलला दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरती धरण आंदोलन करणार आहे. पुरुषांच्या बाजूने देखील कायदा व्हावा अशी मागणी केली जाते. बदलापूरमधील शेकडो शाळांमध्ये शिवीमुक्त शाळा अभियान राबवलं जात आहे. भाजपाचे आमदार किसन कथोरेंच्या संकल्पनेतून हे अभियान राबवलं जात आहे. याची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दखल घेतली आहे. गोंदियामध्ये आंबेडकर जयंती निमित्ताने दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळेला मोठ्या संख्येने तरुणांनी रॅलीमध्ये सहभाग घेतलाय. जळगावमध्ये आंबेडकर जयंती निमित्ताने जय भीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवत पदयात्रेला सुरुवात केली. सिल्लोडमध्ये आंबेडकर जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. चंद्रपूरमध्ये भीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र ही पदयात्रा रद्द करण्यात आली आहे. पदयात्रा रद्द झाल्याची माहिती नागरिकांपर्यंत न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. सिंधुदुर्गमध्ये आंबेडकर जयंती निमित्ताने कुडाळ हायस्कूलमध्ये जय भीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कल्याणमधील अल्पवयीन मुलीची अत्याचार प्रकरणाचा आरोपी विशाल गवळीने तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली आहे. आरोपी गवळी 3.5 महिन्यांपासून तळोजा जेलमध्ये होता. विशाल गवळीच्या आत्महत्येवरती माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गवळीच्या आत्महत्येचा आम्हाला काही आनंद नाहीये. 3 महिन्यांमध्ये केस चालवून त्याला भर चौकामध्ये शिक्षा दिली असती तर इतर नराधमांना याचा चाप बसला असता, असं मत त्यांनी व्यक्त केलं. विशाल गवळीने आत्महत्या केली नसून त्याची हत्या केली असा आरोप विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी केलेला आहे. दरम्यान याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. नराधम विशाल गवळीने फाशीच्या शिक्षेच्या भीतीपोटी आत्महत्या केली. जे झालं ते बरं झालं अशी प्रतिक्रिया आमदार सुलभा गायकवाडांनी दिली. पीडितेच्या आई वडिलांना न्याय मिळाला असंही त्या म्हणाल्या. विशाल गवळीला कायद्याने फाशी झाली असती तर असं कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असती अशी प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. या पीडितेच्या कुटुंबाला नैसर्गिक न्याय मिळाल्याचंही ते म्हणाले. गोंदियातील इंटिया डोह धरणातून कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे. दरम्यान प्रतापगड इथल्या शेतकरी कालव्यामध्ये हातपाय धुण्याकरता गेले असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला आहे. दरम्यान 24 तासानंतर शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. 1500 रुपये पाहून काँग्रेसच्या बहिणीने देखील आपल्यालाच मतदान दिलं असं विधान गुलाबराव पाटलांनी केलंय. विधानसभेमध्ये माझ्या विरोधात हवा होती, मात्र लोकांनी छप्पर फाडून मतं देऊन मला निवडून दिलं असं ते म्हणाले. रायगडमधील पूर्व नियोजन कार्यक्रम रद्द करत मंत्री भरत गोगावले मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जगाने सांभाळला पाहिजे असं शहा म्हणाले. काही लोकांना मात्र बदनामी करण्याची हौस असते तर राऊतांना माध्यमांना भेटण्याची हौस असते असं म्हणत उदय सामंतांनी राऊतांवरती टीका केली. संभाजीनगरच्या कार्यक्रमात महायुतीतील 2 मंत्र्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. कार्यक्रमाला उशिरा येत असल्यामुळे मंत्री अतुल सावेंनी नाराजी व्यक्त केली आहे. थेट मंत्री संजय शिरसाटांना फोन लावत तुमचं खैरे साहेब होऊ देऊ नका असा सल्ला दिलाय. आयुक्तांच्या फोनवरून संजय शिरसाटांना कानपिचक्या दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. खासदार अमोल कोल्हेंनी महायुतीवरती निशाणा साधलेला आहे. सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असं म्हणत अजित पवारांच्या अर्थखात्याच्या सह्यांवरून सुरू असलेल्या गोंधळावरती कोल्हेंनी शिंदेच्या शिवसेनेला चिमटा काढलाय. सभागृहातील बेशिस्त आमदारांच्या मुद्द्यावरून भाष्य करताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी मिश्किल टोला लगावलाय. सभागृह हा सुद्धा एक वर्गाचा भाग आहे. शाळेतील विद्यार्थी सराईत नसतात, मात्र आमच्यातले विद्यार्थी खूप सराईत आहेत. त्यामुळे त्यांना कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या आयुधांचा वापर करावा लागतो असं शिंदे म्हणाले. मुंबईत शिवसेनेने उभाटा पक्षाला आणखीन एक धक्का दिलेला आहे. संजय घाडी आणि संजना घाडी या दाम्पत्याने शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. दोघेही पती पत्नी मुंबई पालिकेमध्ये नगरसेवक होते. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आता वाढणार आहे. एकनाथ शिंदे अमित शहांमार्फत बोलणार नाहीत, काही असल्यास ते थेट अजितदादांना कॅबिनेटमधून बोलतील असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. तर 3ही पक्षांमध्ये आणि सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असंही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती असून त्यांची जनाई शिरसाई योजनेचं लोकार्पण केलंय. पाणी बोरकवाडीमध्ये तलावामध्ये सोडण्यात आलंय. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीला शरद पवारांसह अजित पवारांनी हजेरी लावली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांच्या बाजूच्या खुर्चीवरती अजित पवार होते आणि यावेळेला काका आणि पुतण्यांमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र दौऱ्यावरती असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दिल्लीसाठी रवाना झाले. मात्र दिल्लीला रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या भेटीसाठी ते दाखल झाले आणि दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा काय झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. राधाकृष्ण विखे पाटील मतांसाठी भिकारी असल्याची टीका बच्चू कडूंनी केली आहे. वीरभद्र महाराज बच्चू कडू यांना सद्बुद्धी देवो असं म्हणत विखे पाटलांनी कडूंना प्रत्युत्तर दिलं आहे. सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी 2014 साली शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होतो. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी हा गंभीर आरोप केला आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्मा वाटप करण्यात आले. दरम्यान चष्मा न काढण्याचा सल्ला अजित पवारांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.